मंगलाचरण म्हणून आपण चर्चेला प्रारंभ करूया. सावधान. सावधान. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. जय श्री ओम नमः सिद्धेभ्यः. नमो अरहन्ताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो दोये सव्वसाहुणं. जीवमजीवं दौवं जिणवरवसहेण जेण निदिष्ठं देविन्दविन्दमन्दं वन्दे तं सौवदा शिरसा. जिस चैतन्य महाहिमगिरि से परिणति के घन टकराते हैं, शुद्ध अतीन्द्रिय आनंद रस की मूसल धारा बरसाते हैं. जो अपने आश्रित परिणति को रत्नत्रय की निधियां देता, वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता. वंदन उस चैतन्य राज को जो भव भव के दुख हर लेता. श्री नेमिचंद्र सिद्धांतीदेव विरचित हा बृहद्रव्य संग्रह नावाचा अलौकिक ग्रंथराज आहे, ज्यामध्ये आपण भावबंध आणि द्रव्यबंध यांची चर्चा केल्यानंतर आपण प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध आणि अनुभागबंध अशा प्रकारे 4 प्रकारे बंधांच्या स्वरूपाबद्दल चर्चा केली होती. ज्याचं स्वरूप आपण पाहिलं होतं की जीवाचे शुभाशुभ विकारी भाव झाल्यानंतर 4 प्रकारचे घाती कर्म आणि 4 प्रकारचे आघाती कर्म यांच्यामध्ये कर्मपरमाणूंचं विभाजन होणं, एक प्रकृती रूपाने विभाजन होणं, याचं नाव सांगितलं होतं आपण प्रकृतीबंध. आणि त्यांची जेवढी नियत परमाणूंची संख्या होती त्याला आपण म्हटलं होतं प्रदेशबंध. आणि ते कर्म जितका काळ जीवासोबत राहणार त्याचं नाव आपण सांगितलं स्थितीबंध. आणि त्या कर्मांमध्ये फलदान सामर्थ्य, कर्मांची फलदान शक्ती, तिला सांगितलं अनुभागबंध. तर अशा प्रकारे एकूण 4 प्रकारे आपण त्याची चर्चा केली. यामध्ये खूप सुंदर एक भाव आहे, तो आज आपण शिकणार आहोत. फार छान, त्याच्यामध्ये एक विशेष समजून घेण्यासारखा भाग आहे. 32 क्रमांकाची गाथा आपण एकदा गाथा पाठ म्हणूया. पृष्ठ क्रमांक आहे 72, गाथा क्रमांक 32. बज्झदिकं मंजेन दू चेदन भावेन भावबंधोसो कम्मादपदेशाणं अन्योन्यपवेशणं इदरो. कर्म बांधले जाते ज्या चेतन परिणामांनी भावबंधतया संहणती, ऐसी जिनवाणी कर्माणु हि प्रवेश करती. आत्म्याच्या प्रदेशी द्रव्यबंधतया संहणती.
ऐसी जिनवाणी. जिनवाणी कोणत्या भावाला भावबंध म्हणते आणि कोणत्या परिणामांना द्रव्यबंध सांगते याचं वर्णन या पद्यानुवादाद्वारे करण्यात आलेलं आहे. है ना? पाहूया एक मिनिट. हा, आवाज ऐकू येतोय? हा, आवाज ऐकू येत असेल आता सर्वांना? चला चर्चेला प्रारंभ करूया. गाथा आणि गाथेचा पद्यानुवाद आता आपण म्हटलेला आहे. आता आपण या गाथेच्या विस्ताराला येथे सुरुवात करूया. फार सुंदर गाथा आहे. याच्यामध्ये आश्रम आणि बंध यांच्यामध्ये होणारा जो फरक आहे तो देखील आपण मागच्या व्याख्यानामध्ये समजावून घेतला होता की भाव आश्रव आणि भाव बंध यांच्यामध्ये काय फरक आहे. नेमका आश्रव आणि बंधामध्ये काय फरक आहे हे तर लगेच लक्षात येतं. कर्मपरमाणूंचं येणं याला आश्रव म्हणतात आणि त्या कर्मपरमाणूंचा आत्मप्रदेशांशी संश्लेष रूपाने बंध होणं यालाच बंध तत्व असे म्हणतात. संश्लेष बंध म्हणजे काय? संश्लेष म्हणजे काय तर एका ठिकाणी राहणं, एक क्षेत्रावगाह रूपाने स्थित राहणं यालाच संश्लेष बंध असे म्हणतात. एका ठिकाणी काही काळापुरते ते एका ठिकाणी राहतात, एकमेकांना सोडून जाऊ शकत नाहीत, यालाच एक क्षेत्रावगाह बंध म्हणतात. आणि हे कर्मांचे प्रदेश म्हणजे कर्मांचे परमाणू आणि आत्म्याचे प्रदेश, एक मूर्तिक आणि एक अमूर्तिक यांच्यामध्ये अशा प्रकारचा संश्लेष संबंध घडतो, यालाच बंध असं म्हटलेलं आहे. यामध्ये एक विशेष असं लक्षात घ्या, मी पूर्वी सुद्धा सांगितलं होतं, या बंधाच्या प्रक्रियेमध्ये नवीन येणारं कर्म हे मागे बांधल्या गेलेल्या कर्माशी म्हणजे कार्बन शरीरामध्ये बांधलं जातं. हा तर मूर्तिकाचा मूर्तिकाशी, पुद्गलाचा पुद्गलाशी, कर्माचा कर्माशी झालेला बंध आहे. तो तर बंध आहेच, नो डाऊट. पण येथे मूर्तिक कर्म आणि अमूर्तिक आत्म्याचे प्रदेश यांच्यामध्ये जो काही काळापुरता एकमेकांना सोडून न जाणे रूप जो एक क्षेत्रावगाहपणा संभवतो यालाच येथे बंध असे म्हणतात. काय सांगायचं आपल्याला? तुम्ही म्हणाल हे सगळं झालंय मागच्या व्याख्यानामध्ये, मला याची कल्पना आहे, परंतु आणखी एक महिन्याने बंध कशाला म्हणतात विचारलं की मग पुन्हा बंध म्हणजे मग ते लक्षात आलं. मग पुन्हा प्रश्न विचारला, आत्म्याचा आणि कर्मांचा बंध होतो तर कसा शक्य आहे सांगा बघूया. कारण एक तर मूर्तिक आहे, दुसरा अमूर्तिक आहे, एक चैतन्यमय आहे आणि दुसरा जड आहे, मग त्यांच्यामध्ये बंध कसा होणार? तर तो असा होतो की चिकटले तर जात नाहीत. आत्म्याचे प्रदेश आणि कर्म हे एकमेकांना चिकटू शकत नाहीत. आपल्याला बंध म्हणजे काय? चिकटणं वाटतं. उदाहरणार्थ 10 लोक एक उभे आहेत आणि मग त्यांचा बंध झाला, म्हणजे बंध काय झाला? 10 लोकांनी एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात घट्ट धरून ठेवले आणि गोल रिंगण केलं. मग काय झालं? 10ही लोक एकमेकांशी बांधले गेले. बोला, बांधले गेले की नाही? नक्कीच बांधले गेले. 10 लोकांनी रिंगण केलेलं आहे, गोल केलेला आहे आणि परस्परांचे हात एकमेकांमध्ये घट्ट धरलेले आहेत, बंध झाला. मग असा कर्मांचा आणि आत्म्याचा बंध होतो का हो? असं चिकटणं घडतं का? नाही घडत. तर कारण एक मूर्तिक आहे आणि दुसरं अमूर्तिक आहे. मग इथे लक्षात ठेवायचं नेहमी की मागच्या कर्मांचा पुढच्या कर्मांशी, मागे बांधलेल्या कर्मांचा पुढे येणाऱ्या कर्मांशी जो बंध होतो तो तर पुद्गलाचा पुद्गलाशी बंध आहे, त्यामुळे तिथे काही अडचण नाही. परंतु अमूर्तिक चैतन्य स्वरूप आत्मा आणि मूर्तिक जड कर्म यांच्यामध्ये जो बंध होतो, बंध सांगितला जातो, कम्मादपदेशाणम अन्योन्य पवेशणम इदरो. कर्म आणि कर्मांचे प्रदेश आणि आत्म्याचे प्रदेश यांचं एकमेकांमध्ये प्रविष्ट होणं, नवल्यांना लक्षात ठेवा, विसरायचं नाही. हे अन्योन्य पवेशणम, एकमेकांमध्ये प्रविष्ट होणं म्हणजेच एका ठिकाणी राहणं, म्हणजेच काही काळासाठी एकमेकांना सोडून न जाणे रूप जी स्थिती त्यालाच बंध असे म्हणतात. मग पुन्हा आपण त्याचे प्रकृती, प्रदेश आणि स्थिती, अनुभाग अशा प्रकारे 4 प्रकारचे बंध पाहिले.
आहेत ना लक्षात? याला खूप सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे या आपल्या बृहद्रव्य संग्रहाच्या पुस्तकामध्ये सुद्धा, मोक्षमार्ग प्रकाशक ग्रंथामध्ये सुद्धा अनेक वेळेला या प्रकारचा उल्लेख आलेला आहे. तो वेगळ्या ह्याच्यामध्ये आलेला आहे, परंतु समजून घेण्यासारखा आहे की आपण जे काही अन्न खातो ते अन्न आपल्या शरीरामध्ये गेल्यानंतर त्या अन्नाचं पुढे काय घडतं, तर त्या अन्नाचं वेगवेगळ्या रसांमध्ये, वेगवेगळ्या धातूंमध्ये, वेगवेगळ्या अवयवांना उपयुक्त अशा काही रसायनांमध्ये परिवर्तन घडतं ना. आपण जी भाकरी, चपाती, पोळी, भात काही जे काही खातो त्याचं पुढे जाऊन काय घडतं, तर ते जे परमाणू आहेत ते पण पुद्गलच आहेत ना. तर त्या पुद्गल परमाणू रूप आहाराचं मग पुढे परिणामन घडतं. मग काही परमाणू हे रक्तरूप होतात, काही परमाणू हाड रूप होतात, काही परमाणू मांस रूप होतात, काही मग वेगवेगळे जे शरीराचे भाग असतील त्यामध्ये. मग हे जे खाल्लेल्या अन्नाचं वेगवेगळ्या रूपाने परिणामन झालं यालाच सांगतात प्रकृतीबंध. हे उदाहरण दिलेलं आहे, प्रकृतीबंध. खाल्लेलं अन्न तर एका पद्धतीचं होतं, परंतु त्यानुसार जो बदल घडला तो बाकी एकसारखा झाला नाही. सगळ्याच परमाणूंचं रक्त बनलं नाही, सगळ्याच परमाणूंचं हाड रूप परिणामन झालं नाही. तर घेतलेल्या इनटेक म्हणून घेतलेल्या त्या आहार रूप परमाणूंचं रक्त रूपाने काही, मांस रूपाने काही, अस्थि रूपाने काही, सप्त धातूंमध्ये जे काही परिणामन झालं, तसंच जीवाने मोह राग द्वेष भाव रूपी विकारी भावांच्या निमित्ताने जो काही पुद्गलांचा गठ्ठा स्वीकारला, त्या पुद्गलांच्या कर्मांच्या गठ्ठ्याचं सुद्धा 8 कर्मांमध्ये जे विभाजन घडतं त्यालाच प्रकृतीबंध असे म्हणतात. ठीक आहे. आता ते घडल्यानंतर किती परमाणू कोणत्या रूपाने परिणमित झाले, रक्तरूपाने किती परमाणू झाले, मांस रूपाने किती परमाणू परिणमित झाले, हाड रूपाने किती परिणमित झाले, त्या परमाणूंची संख्या, तशीच या कर्मांची, आलेल्या कर्मांच्या परमाणूंची प्रत्येक कर्माला दिली गेलेली संख्या, त्यालाच म्हणतात प्रदेशबंध. ठीक आहे. आता घेतलं गेलेलं अन्न सदाकाळ शरीरामध्ये राहतं का? नाही राहत. मग काय होतं, त्या घेतलेल्या अन्नाचे कण, काही कण जास्त काळापर्यंत राहतात, तर काही कण या शरीराच्या संयोगामध्ये अल्प काळासाठी राहतात. बरोबर आहे ना. काही अन्न हे आपल्या शरीरासोबत दीर्घ काळापर्यंत राहतं, काही अन्नाचा निचरा ताबडतोब केला जातो. तर ते अन्न ज्याप्रमाणे शरीरासोबत काही काळ राहतं, निश्चित काळापर्यंत राहतं, त्यानंतर शरीराला सोडून निघून जातं ते परमाणू, त्याप्रमाणे आलेले कर्मांचे परमाणू सुद्धा जीवासोबत काही काळ राहतात आणि मग उदयाला येऊन फळ देऊन निघून जातात. तर त्या कर्म परमाणूंचा जीवासोबत राहण्याचा काळ म्हणजेच स्थितीबंध होय. ठीक आहे. लक्षात आलंय. आता त्याचप्रमाणे त्या पुद्गल परमाणूंचे आपण जे भोजन घेतो ते भोजन सर्वच प्रकारे एका क्वालिटीचं नसतं. त्या भोजनातल्या काही पदार्थांमध्ये, काही पुद्गलांमध्ये तर शक्ती देण्याची अधिक ताकद असते, तर काही अन्न पदार्थांमध्ये, काही परमाणूंमध्ये या शरीराला शक्ती देण्याची ताकद कमी असते. बरोबर आहे ना. हे तर सगळ्यांना तुम्ही जाणता, तुम्ही खूप अनुभवी आहात. बोला. तर या पद्धतीने जे घडतं त्याचप्रमाणे कर्म परमाणू सुद्धा जेव्हा जीव ग्रहण करतो बंध रूपामध्ये, तेव्हा त्या कर्म परमाणूंमध्ये काही कर्मांच्या मध्ये अधिक ताकद असते, अधिक शक्ती असते, अधिक रस असतो, तर काही पुद्गल परमाणूंमध्ये अल्प रस असतो. अशा प्रकारे त्या पुद्गल कर्मांमध्ये होणारी शक्तीची हीनाधिकता, फलदान देण्याची शक्ती, यालाच अनुभाग बंध असे म्हणतात. लक्षात आलं. प्रत्येक वेळी भोजन एकसारखं घेतलं जातं का हो? तुम्ही सकाळी जितकं भोजन घेता संध्याकाळी सुद्धा तेवढंच घेता का? 12 महिने भोजन अगदी तंतोतंत एकसारखं असतं का? नसतं. कमी जास्ती होतं. का होतं? जेवढी आवश्यकता तेवढ्याच प्रमाणात अन्न ग्रहण केलं जातं.
आवश्यकता संपली की अन्न ग्रहण करणं कमी होतं किंवा बंद होतं. अगदी त्याचप्रमाणे या जीवाला सुद्धा होणारा कर्मांचा बंध सदाकाळ एकसारखा होत नाही. त्याच्यामध्ये हीनाधिकता होत राहते ती जीवाच्या परिणामांना अनुसरून. ठीक आहे. तर अशा प्रकारे या गाथेमध्ये आपण द्रव्यबंधाचे, भावबंधाचे नाही बरं, द्रव्यबंधाचे 4 प्रकार पाहिले. प्रकृतीबंध, प्रदेशबंध, स्थितीबंध आणि अनुभागबंध. आता या गाथेच्याच टीकेमध्ये आपण ज्या 8 कर्मांच्या एकूण 148 कर्म प्रकृती अभ्यासल्या होत्या त्यांचंच येथे अगदी संक्षेपामध्ये वर्णन केलेलं आहे. पहा, अतिशय संक्षेपामध्ये येथे वर्णन केलेलं आहे. आपण 33व्या गाथेचा पाठ केलेला नाही ना, अजून प्रारंभ नाही केला. 32व्याच पण 33व्या गाथेच्या वेळेला आपण त्याची चर्चा करूया. या प्रकारे आपण या बंधाचे प्रकार, आता त्याचे कारण कोण आहेत ते स्थिती, योग आणि कषाय यांची चर्चा गाथेमध्ये करतात, ती आपण बघूया. पयडिठ्ठिदियानुभाग पयडिठ्ठिदियानुभाग देशभेदादुचदुविधो बंधो देशभेदादुचदुविधो बंधो जोगापयडिपदेसा जोगापयडिपदेसा ठिदियानुभागा कसाय दो होंती ठिदियानुभागा कसाय दो होंती. यामध्ये सांगतात की हा जो द्रव्यबंध आहे तो 4 प्रकारचा आहे आणि सगळ्यात या गाथेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे सांगतात जोगापयडिपदेसा. जोगा म्हणजे योगा. योगाद्वारे 2 प्रकारचे बंध होतात, प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध. आणि कसायदो म्हणजे कषायांच्या निमित्ताने होतात 2 प्रकारचे बंध, ठिदी अणुभागा म्हणजे स्थिती आणि अनुभाग बंध. हे जीवाच्या कषाय रूप भावांच्या द्वारे हे 2 प्रकारचे बंध होतात. तर हे या गाथेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की या गाथेमध्ये या प्रकृती, प्रदेश, स्थिती आणि अनुभाग या प्रकारच्या 4 बंधांचं कारण सांगितलेलं आहे. पहा, फार महत्वाचं आहे हे गोष्ट आपल्याला एकदा लक्षात आली की याचं हार्द आपल्याला समजून घ्यायला फार सोपं होणार आहे. कर्मांचं 8 कर्मांमध्ये विभागलं जाणं आणि त्यांची कर्म परमाणु रूप संख्या म्हणजेच प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध याला कारण आहे जीवाचा योग म्हणजे आत्मप्रदेशांची कंपन रूप अवस्था, आत्मप्रदेशांची चंचलता. याच्यामुळे प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध घडतो. आणि या उलट जीवाचे जे कषाय भाव आहेत, मोह राग द्वेषाचे परिणाम आहेत, क्रोध मान माया लोभ हास्य रती अरती शोक भय जुगुप्सा स्त्रीवेद पुरुषवेद नपुंसकवेद अशा प्रकारचे जे विकारी भाव आहेत, या विकारी भावांमुळे त्या कर्मांमध्ये स्थिती आणि अनुभागपणा येतो. याद्वारे खूप मोठा महासिद्धांत आपल्याला समजून घेता येतो की अरिहंत भगवान बोला 14 प्रकारचे गुणस्थान आपण पाहिलेले आहेत. त्याच्या आधारे आपण एक फार मोठा सिद्धांत समजून घेऊ शकतो की अरिहंत भगवान जे 13व्या गुणस्थानात असतात, 13व्या गुणस्थानात, आणि त्या गुणस्थानाचं नाव आहे सयोग केवली. काय नाव आहे? सयोग केवली. याचा अर्थ 13व्या गुणस्थानातील समोशरणामध्ये बसलेल्या तीर्थंकर परमात्म्यांना सयोग अवस्था आहे, म्हणजेच योग त्यांचा सुरू आहे. बरोबर आहे. आता मला सांगा, जर सयोग अवस्था असेल तर योगामुळे 2 प्रकारचे बंध घडतात. कोणता? प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध. म्हणजे अरिहंतांना सुद्धा, अरिहंत दशाक झाल्यानंतर सुद्धा 2 प्रकारचा बंध घडतो. कोणता? प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध. हाच 2 प्रकारचा बंध 14व्या गुणस्थानात घडेल का? कारण त्या गुणस्थानाचं नाव आहे अयोग केवली गुणस्थान.
तिथे योग नाही, आणि योग नाही म्हणून त्यांना प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध घडत नाही. लाकूड ठेवलेलं असताना लाकूड लोखंडी वस्तूंना कधी आकर्षित केलेलं तुम्ही पाहिलंय का? का होत नाही? कारण लाकडामध्ये लोखंडाला आकर्षित करण्याची शक्ती नाही, परंतु लोहचुंबकामध्ये लोखंडाला आकर्षित करण्याची शक्ती आहे. त्याचप्रमाणे योगाने सहित जो जीव आहे, आत्मप्रदेशांच्या कंपनाने, आत्मप्रदेशांच्या चंचलतेने सहित जो जीव आहे, त्या जीवामध्ये कर्मांना खेचण्याची शक्ती आहे. आणि अशा प्रकारचा योग 13व्या गुणस्थानामध्ये सुद्धा असल्यामुळे तेथे कर्मांचा आश्रव घडतो, की किंबहुना कर्मांचा बंध सुद्धा घडतो. अरिहंतांना सुद्धा बंध घडतो. तो कोणता घडतो? जोगा पयडी पदेसा. योगामुळे होणारा पयडी म्हणजे प्रकृती आणि पदेसा म्हणजे प्रदेश बंध घडतो. त्यांच्याकडे सुद्धा कर्म परमाणूंचा गठ्ठा येतो. त्यांचं 8 कर्मांमध्ये असं कसं होईल हो? मी सांगितलं आणि तुम्ही हा म्हटला. 8 कर्म आहेतच कुठे त्यांच्याकडे? 4 घाती कर्मांचा तर अभाव झाला आहे, होय ना. त्यामुळे 4 अघाती कर्मांमध्ये त्यांचं काय होतं? विभाजन होतं. म्हणजेच प्रकृतीबंध आणि प्रदेशबंध. म्हणजे आलेल्या कर्मांपैकी किती किती परमाणू आयु कर्माला, नाम कर्माला, गोत्र कर्माला आणि वेदनीय कर्माला वाटले गेले, यालाच प्रदेशबंध असे म्हणतात. म्हणजे अरिहंतांना सुद्धा हे प्रकृती आणि प्रदेश 2 प्रकारचे बंध आहेत. आता मला सांगा, त्याच अरिहंतांना स्थिती आणि अनुभाग बंध होईल का? शोधूया. नाही होणार. का होणार नाही? कारण पुढचे जे 2 आहेत, स्थिती आणि अनुभाग बंध, ते कषाय भावांमुळे होतात. आणि अरिहंत हे सकषाय आहेत की निष्कषाय आहेत? निष्कषाय आहेत. अरिहंतांना कोणताही कषाय भाव शिल्लक नाही. आणि म्हणून त्यांच्या होणाऱ्या कर्मांच्या बंधामध्ये स्थिती पडतच नाही. अण्णा समजलं का? स्थिती पडत नाही म्हणजे त्यांना टिकतच नाही. किती काळासाठी कर्मांचा बंध? किती काळासाठी हा प्रश्नच नाही, कारण स्थिती बंद होतच नाही. कर्म येतात, बांधले जाण्यापूर्वीच म्हणजे बांधले जातानाच त्याच समयाला फिरून जातात. कारण स्थिती बंध शून्य आहे, स्थिती बंध नाहीये. आणि स्थिती बंध नाहीये म्हणून अनुभाग बंध देखील फळ देणार नाही. कारण स्थिती असेल तर फळ देण्याची शक्ती येते. स्थितीच नाहीये, थांबणंच नाहीये, आबाधा काळच नाहीये, कर्मांना पक्व होण्याची संधीच नाहीये, त्यामुळे तेथे फलदान सामर्थ्य देखील नाही. कारण कषाय भाव नाही. मग मला सांगा, कषाय भाव कोणत्या गुणस्थानापर्यंत असतात? कषाय भाव हे 10व्या गुणस्थानापर्यंत असतात. कितव्या गुणस्थानापर्यंत? 10व्या. सूक्ष्म संप्राय आहे की नाही, 10वं गुणस्थान तिथपर्यंतच कषाय भाव आहे. पुढचा 11वं गुणस्थान क्षीण मोह, उपशांत मोह आणि 12वं गुणस्थान क्षीण मोह यांच्यामध्ये पूर्ण वीतरागता आहे. आणि पूर्ण वीतरागता असल्यामुळे तेथे कषाय भाव नाहीत. आणि कषाय भाव नाहीत म्हणून स्थितीबंध आणि अनुभाग बंध सुद्धा नाही. काय सांगू तुम्हाला, ही सर्व चर्चा त्याच जीवाला आवडू शकते, रुचू शकते, ज्याला पहिल्यांदा प्रकृती, प्रदेश, स्थिती आणि अनुभाग बंध यांचं स्वरूप सुस्पष्ट झालेलं आहे. त्याच स्वरूपामध्ये अजून ज्यांना तळ्यात मळ्यात मळ्यात तळ्यात सुरू आहे, त्यांना हे गुणस्थान काय आणि मग काय, त्यांना तेवढा रस येणार नाही. पहिल्यांदा चित्तामध्ये या 4 प्रकारच्या बंधांचं स्वरूप सुनिश्चित झालेलं असलं पाहिजे. आणि हे भोजनाच्या उदाहरणाद्वारे सांगितलं होतं आता, की केलं गेलेलं भोजन
हे ज्या प्रकारे विविध रसांमध्ये परिवर्तित होतं, ठराविक प्रमाणात परिवर्तित होतं, ठराविक काळासाठी परिणमित होतं आणि ठराविक शक्तीद्वारे त्यांच्यामध्ये अनुभाग उत्पन्न होतो, त्याचप्रमाणे कर्मांची सुद्धा स्थिती आहे. तर अशा प्रकारे आपण हे पाहिलं, जोगापयडी पदेसा म्हणजे योगामुळे, आत्मप्रदेशांच्या चंचलतेमुळे जीवाला प्रकृती आणि प्रदेश बंध होतो आणि कषाय भावांमुळे जीवाला स्थिती आणि अनुभाग बंध घडतो. तुम्हाला बंध हवा आहे की अबंध दशा हवी आहे? अबंध दशा हवी असेल तर पहिल्यांदा बंधाला समजून घ्यावं लागेल. कारण ज्याला बंधच ठाऊक नाही तो बंधाचा अभाव करून अबंध दशेला प्राप्तच कसा होणार? बरोबर आहे की नाही? आणि त्यामुळे येथे आपण हा भाव समजून घेतला पाहिजे. आता एक छोटासा प्रश्न, प्रकृती आणि प्रदेश बंध हे खतरनाक आहेत, घातक आहेत, की स्थिती आणि अनुभाग बंध हे घातक आहेत? अगदी बरोबर. सुनीताताईंनी खूप छान उत्तर दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की स्थिती आणि अनुभाग बंध हे घातक आहेत, हे खतरनाक आहेत. प्रकृती आणि प्रदेश बंध बंध तर आहेत, घातक तर आहेत, जीवास संसारामध्ये रखडवणारेच आहेत, परंतु ते तितके बाधक नाहीत. का नाहीत? काय तर्क आहे तुमच्याकडे? कारण प्रकृती आणि प्रदेश बंध होत असताना सुद्धा अरिहंत परमात्मा अनंत सुखी आहेत, अरिहंत अवस्थेमध्ये आहेत, अनिर्वाधपणे आपल्या आत्मानंदाला भोगणारे आहेत. त्यामुळे प्रकृती आणि प्रदेश बंधानं तितकंसं बिघडवलेलं नाही. बिघडवलंय कुणी? स्थिती आणि अनुभाग बंधाने. मग जर असं असेल तर योग जास्त खतरनाक आहे की कषाय जास्त खतरनाक आहे? बोला, कषाय जास्त खतरनाक आहे. कारण स्थिती आणि अनुभाग बंध ज्यांच्यामुळे होतो, कर्म येतात आणि टिकतात आणि जाताना जबरदस्त फळ देऊन जातात, ते कशामुळे घडतं? कषायामुळे. त्यामुळे कषाय जास्त खतरनाक आहे. आणि प्रकृती आणि प्रदेश बंध ज्यामुळे घडतो तो योग तितका घातक नाही. आहे तर कारण आश्रवालाच, आहे तर कारण संसारालाच, परंतु तो तितका घातक नाही आहे. हे आम्हाला का सांगता आहात तुम्ही की योग तितका घातक नाही आणि कषाय फार घातक आहे? हे का सांगता आहात? कारण अख्खं जग, सगळं जग, संपूर्ण विश्व या योगाला खतरनाक मानतं, घातक मानतं, कषायांना घातक मानत नाही. तुम्ही म्हणाल हे काय, हे असं कसं? सगळ्या जगाला कशाला घेताय? ही तर जैन धर्माची चर्चा सुरू आहे ना. नाही, पहा तुम्ही, जेव्हा केव्हा जीवाला धर्म करण्याचा उपदेश देण्यात येईल, किंबहुना आपले साधर्मी सुद्धा जेव्हा धर्म करण्यासाठी उत्सुक होतील, ध्यान करण्यासाठी उत्सुक होतील शांतीनाथजी, तेव्हा सगळ्यात पहिला पुरुषार्थ कोणता करतील? ताठ बसा, होय की नाही? डोळे मिटा, श्वासावर नियंत्रण आणा, अजिबात हालायचं नाही, स्थिर बसायचं. बोला, म्हणजे बोलायचं नाही अजिबात, मौन घ्या बघू. बोला, म्हणजे शरीराने हालायचं नाही, तोंडाने बोलायचं नाही आणि मनाद्वारे विचार करायचा नाही, विकल्प करायचा नाही. म्हणजे मन वचन कायेला स्थिर करायचं. म्हणजेच मन वचन कायेच्या योगाला, मनोयोग, वचन योग आणि काय योग यांना स्थिर करायचं. कशाय होऊ देत चालते, कशायांना काय हात लावू नका, कशाय असू देत सुरक्षित. बोला, धर्माच्या सुरुवातीला, धर्माचा प्रारंभ म्हणून सर्वप्रथम कोणता पुरुषार्थ केला जात असेल तर मग शरीर, मन आणि वचन यांना स्थिर करायचं, म्हणजे योगाला जिंकायचं, की जे अरिहंतांचे सुद्धा शाबूत आहेत. काय अरिहंतांचा सुद्धा योग पूर्णांशाने मिटलेला नाही.
आणि हा धर्माची पहिली पायरी म्हणून कुणाला जिंकायला जातो? योगाला. करायला काय पाहिजे होतं? माझे कशाय कोणते शिल्लक आहे? माझ्या मनामध्ये राग किती शिल्लक आहे? द्वेष किती शिल्लक आहे? अजून मागचे हिशोब किती बाकी आहेत? 10 वर्षापूर्वी असं झालं होतं, 15 वर्षांपूर्वी असं झालं होतं, 30 वर्षांपूर्वी मी एवढी शेती सोडली. काय अण्णा? बागायती होती, पाण्याचं क्षेत्र होतं, ते सोडून ते दिलं मला कुठलं कोरडवाहू. काय ते 30 वर्षांचे हिशोब अजून याच्या मनात जिवंत आहेत. बोला. वाटणीच्या वेळेला अमुक भांड त्याला दिलं, मला दिलं नाही मागून सुद्धा. आहे की नाही? काय सांगाय? या जीवाची फार विचित्र आणि विडंबनात्मक स्थिती आहे. हो, विडंबना. हो हो, भयंकर आहे. हो हो, कदाचित एखाद्या ठिकाणी सधन ठिकाणी एखाद्या महिलेचा वियोग झाल्यानंतर, निधन झाल्यानंतर, बोला, आप्तेष्टांमध्ये इतकी दरिद्रता परिणामांची. बोला अण्णा. काय? दागिने सोडा अण्णा, दागिन्यांसाठी कुणीही भांडेल, वस्त्रांसाठी सुद्धा. बोला. काय हे वस्त्र कोण घेणार आणि ते कापड कोण घेणार? बोला. अरे बापरे, ही स्थिती, इतकी परिणामांची दरिद्रता. बोला. मग अशा जीवाचे इतके कशाय शिल्लक असताना, बोला, हा योग स्थिर करायला निघाला. मोक्ष मार्ग कसा होणार? स्थिरता कशी होणार? बोला. हो हो, भयंकर आहे, भयंकर आहे, फार विचित्र आहे. जेव्हा आपण वितरागतेची चर्चा करतो, निर्मोहीपणाची चर्चा करतो, तेव्हा निश्चितच तेवढी पात्रता सुद्धा, कषायांची उपशांतता सुद्धा, मंद परिणाम सुद्धा आपले असलेच पाहिजे. अनंतानुबंधी कषाय तीव्र ठेवून आम्ही या मोहाच्या अभावाचा पुरुषार्थ कदापिही करू शकणार नाही. अनुभव खूप विचित्र आहेत, म्हणजे खूप वेगळे आहेत. तर तेच इथे सांगतात की अशा प्रकारे योगा पैडी पदेसा, म्हणजे योगामुळे तर प्रकृती आणि प्रदेश बंद होतो, तर कषाय भावांमुळे स्थिती आणि अनुभाग बंद होतो. आता पुढे यांचे वेगवेगळ्या प्रकारचे येथे स्वभाव दिलेले आहेत. खूप छान एक चर्चा याच्यामध्ये आली आहे, ती आपण इथे चर्चा करूया. याच्यामध्ये असं सांगतात, प्रकृती आणि प्रदेश बंध यांचं स्वरूप सांगताना आणखी एक छान उदाहरण दिलेलं आहे, आणि ते दुधाचं दिलेलं आहे. दुधाचं, की ज्याप्रमाणे बकरीचं दूध, गाईचं दूध, म्हशीचं दूध हे आपापल्या योग्यतेद्वारे मधुर राहतं, ठराविक काळापर्यंतच ते टिकतं आणि त्यानंतर ते खराब होतं. तर त्यांची जी त्या दुधाची ती टिकणे रूप अवस्था आहे, त्याप्रमाणे कर्मांचं जीवासोबत राहणं, टिकणं, याचं नाव स्थितीबंध आहे. असं एक उदाहरण दिलेलं आहे. आणि दुसरं सांगितलेलं आहे की बकरीच्या दुधाची शक्ती वेगळी, गाईच्या दुधाची शक्ती वेगळी, म्हशीच्या दुधाची शक्ती वेगळी, त्या शक्ती, त्या दुधाचं सामर्थ्य, फळ देण्याची शक्ती वेगवेगळी आहे. त्याचप्रमाणे कर्मांमध्ये सुद्धा जी विशिष्ट फळ देण्याची शक्ती आहे त्यालाच अनुभाग बंध असे म्हणतात. तर अशा प्रकारे येथे 2 उदाहरणं देखील खूप छान आली होती. आणखी एक गाथा सुद्धा येथे दिलेली आहे, जी आपण पूर्वी अभ्यासली आहे. पडपडिहार असी मज्जा हलिचित्त कुलाल भंडरियाणम जह एदेसिम भावा तहवीय कम्मा मुणे यव्वा. या गाथेचा अर्थ असा होतो की कापड, द्वारपाल, तलवार, मद्य म्हणजे दारू, बेडी, चित्रकार, कुंभार आणि खजांची म्हणजे खजिनदार, अशा प्रकारचे हे 8 कर्मांचे स्वभाव असतात. आता आपण पुन्हा त्याच्यावर काही विशेष वर्णन करणार नाही,
परंतु मागच्या व्याख्यानांमध्ये आपण हे पाहिलेलं आहे. 8 प्रकारचे कर्म हे बटन आणि 8 प्रकारचे कर्म आणि 8 प्रकारचे त्यांचे स्वभाव अशा प्रकारे येथे त्यांचं वर्णन सांगितलेलं आहे. जरी माझ्या स्पष्टीकरणामध्ये आज थोडीशी त्रुटी राहू शकते, उणीव राहू शकते, परंतु हा सिद्धांत आपण काळजीपूर्वक अभ्यासावा की जीवाच्या आत्मप्रदेशांच्या कंपनामुळे प्रकृती आणि प्रदेश बंध घडतात. जीवामध्ये प्रदेशांमध्ये अस्थिरता झाली की आपोआप कर्मांचं प्रकृती आणि प्रदेश बंधरूप परिणामन होणार आणि जीव जर कशाही झाला तर बाकी त्या कर्मांमध्ये स्थिती पडणार आणि मग त्यांच्यामध्ये फळ देण्याची शक्ती सुद्धा येणार. तर अशा प्रकारे हा एक महत्वाचा सिद्धांत थोडासा गतीमध्येच आपण घेतलेला आहे. तर सगळ्यांना सांगणं हे आहे, जर आपल्याला हे समजलं नसेल तर कदाचित आपण या प्रश्नोत्तरांच्या वेळेला आपण जरूर या संबंधी प्रश्न विचारावेत आणि हे कदापिही विसरू नये की 4 प्रकारचे जे बंध आहेत त्यापैकी 2 बंध हे योगामुळे आणि 2 प्रकारचे बंध हे कषाय भावांमुळे होतात. चला, तर अशा प्रकारे आपण ही 33 क्रमांकाची गाथा देखील इथं आज पूर्ण केलेली आहे आणि आता 34 क्रमांकाच्या गाथेला आपण केवळ प्रारंभ करूया. श्लोकाचा अर्थ सांगतो मला राहील. हा, कोणता म्हणला? आता तुम्ही त्याच्यातलं वाचतो ते तोच आहे. श्लोकाचा अर्थ तो इथे सांगितलेला आहे, तोच अर्थ आहे की कापड, द्वारपाल वगैरे ते जे अर्थ आहेत तोच आहे की त्या 8 कर्मांची जी 8 उदाहरणं आपण पाहिली होती तीच येथे दिलेली आहे. आता आपण 34 क्रमांकाची गाथा की ज्याच्यामध्ये पुढचं तत्व सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण कोणकोणत्या तत्वांचा अभ्यास केला? जीव तत्व, अजीव तत्व, आश्रव तत्व, त्यामध्ये 2 भावाश्रव आणि द्रव्याश्रव, त्यानंतर बंध तत्व, भावबंध आणि द्रव्यबंध. तर अशा प्रकारे एकूण 4 तत्वांची चर्चा केली. आता 5वं तत्व आहे संवर तत्व. त्या संवर तत्वासंबंधी आता आपण गाथा पाठ करूया. 34 क्रमांकाची गाथा म्हणूया. चेदन परिणामो जो गम्मस्सासवनिरोहणे हेतु चेदन परिणामो जो गम्मस्सासवनिरोहणे हेतु स्वभाव संवरो खलु दव्वासवरोहणे अण्णो. त्याचा पद्यानुवाद असा आहे. कर्माश्रव निरोधास कारण जे चेतन परिणाम भाव संवर म्हणती तयास तीर्थंकर भगवान द्रव्याश्रवास रोकणे हा द्रव्य संवर दुसरा याचे निमित्त भाव संवर आहे बर का. पहा, खूप सुंदर आणि सहज गाथा आहे. संवर तत्वाला आपण इथे समजून घेणार आहोत. संवर तत्व हे असं महान तत्व आहे की ज्याच्याद्वारे जीवाच्या बंध परिपाटीला कायमस्वरूपी आळा बसतो, कायमस्वरूपी त्याचा निरोध होतो. अशा प्रकारचं हे अतिशय महत्वाचं आणि परम कल्याणकारी तत्व आहे. जीवाचं मित्ररूप असणारं तत्व आहे, जीवासाठी हितकारक असणारं असं हे संवर रूप तत्व आहे की ज्याद्वारे जीवाच्या खऱ्या अर्थाने मोक्ष मार्गाचा प्रारंभ होतो. ते कोणतं तत्व आहे? संवर तत्व आहे. तर ते संवर तत्व कशाला म्हणतात? त्या नावेच्या उदाहरणामध्ये बघितलं तर संवर कशाला सांगितलं होतं? हा, अगदी बरोबर. नावेला जे छिद्र पडलं होतं की ज्या छिद्रामधून पाणी आत येत होतं त्या छिद्राला बंद करणं
याचं नाव होतं संवर. तसेच आता येथे जीवाला ज्या मार्गांच्या द्वारे कर्म येत आहेत त्या कर्मांना थांबवणे यालाच संवर असे म्हणतात. बघूया आता अर्थ बघूया. जो चेदन परिणामो, चला सांगा तुम्हीच अर्थ. जो चेदन परिणामो, जो चैतन्याचा परिणाम, जीवाचा जो परिणाम, कर्मस्स कर्माच्या, आसव निरोहणे आश्रवाच्या निरोहणे म्हणजे निरोधामध्ये, हेतू म्हणजे कारण आहे. जीवाचा जो परिणाम कर्मांच्या येण्यामध्ये निरोध रूप आहे, कर्मांच्या येण्याचा निरोध कारण रूप आहे, सो भाव संवरो खलू, त्यालाच भाव संवर असे म्हणतात. जीवाचा जो परिणाम कर्मांच्या आश्रवामध्ये, निरोधामध्ये, आसव निरोहणे म्हणजे कर्मांचा आश्रवाच्या निरोध करण्यामध्ये, कर्मांचा आश्रव थांबवण्यामध्ये, हेतू म्हणजे का हेतू कारण आहे, सो भाव संवरो खलू, तोच भाव संवर आहे. मग द्रव्य संवर कशाला म्हणणार? जीवाने असा भाव संवराचा परिणाम केला की जे प्रत्यक्ष कर्म यायचं थांबतं त्यालाच द्रव्य संवर असे म्हणतात. आणि अन्नो म्हणजे दुसरा द्रव्यासव निरोहणो, आणि द्रव्यास्रवाला रोखणे म्हणजेच त्या द्रव्य कर्मांच्या येण्याला थांबवणे हाच द्रव्य संवर होय. थोडासा गोंधळ झालाच खरा. हे भाव संवर आणि द्रव्य संवर एकच गोष्ट दोन वेळा सांगितल्यासारखी वाटली मला, परंतु असं नाहीये. जीवाच्या ज्या परिणामाद्वारे जीवाचा भाव, जीवाच्या ज्या भावामुळे कर्मांचं येणं थांबतं तो जीवाचा भाव भाव संवर, आणि जीवाच्या भाव संवराच्या निमित्ताने कर्मांचं जे येणं थांबतं त्याचं नाव द्रव्य संवर. सांगताना कसं माणकापुराणा कसं सांगितलंय, याच्यामुळे ते आणि त्याच्यामुळे ये, हे असं सांगितलंय. कथन करताना असं केलंय, जीवाचा असा परिणाम की ज्याच्यामुळं कर्मांचं येणं थांबेल त्या जीवाच्या परिणामाचं नाव भाव संवर, आणि जीवाने असा मजबूत भाव संवराचा शुद्ध परिणाम केला की मग द्रव्य कर्मांचं येणं जे थांबतं त्याचं नाव द्रव्य संवर. समज में आया? म्हणजे जीवाने येथे त्या नावाड्याने छिद्र बंद केलं, हे नावाड्याचं काम, त्याचं नाव भाव संवर, आणि त्यामुळे त्या पाण्याचं आत येणं थांबलं, द्रव्य संवर. तेथे पाणी यायचं थांबलं, ते पाण्यात घडलेलं काम आहे, पाण्याचं काम आहे, त्यामुळे त्याचं नाव द्रव्य संवर. हे उदाहरणामध्ये बरं का. त्याप्रमाणे जीवाने पुरुषार्थ केला. कोणता पुरुषार्थ केला? आतापर्यंत मोह, राग, द्वेष, आश्रव भाव, मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषा, योग सगळं करत होता. आता त्यानं ते करायचं थांबवलं. मग काहीतरी केलं असेल की. हा केलं ना. काय केलं? शुद्धोपयोग केला, आत्म्यामध्ये लीनता केली, वीतराग परिणाम केला, ज्ञाता दृष्टा राहिला, समता भाव ठेवला, सामायिक केलं. किती काय काय केलं. आतापर्यंत म्हणत होता काहीच केलं नाही. या सगळ्याचं नाव एकच आहे. हे नावं वेगवेगळी आहेत, काम एकच आहे. अमोह राग द्वेष भाव नाही केले म्हणजेच शुद्धोपयोग केला, म्हणजेच ज्ञातादृष्टा राहिला, म्हणजेच आत्मलीनता केली, म्हणजेच अतिंद्रिय ज्ञान आणि अतिंद्रिय आनंद भोगला, म्हणजेच सामायिक केलं, म्हणजेच ध्यान केलं. हे काम एकच आहे, नावं एवढे दिले. आणि या परिणामामुळे काय घडलं? आतापर्यंत कर्म धावत येत होते, आता त्यांचं येणं
थांबलं. म्हणजे कर्मांचं जे येणं थांबलं कर्मांमध्ये, त्याचं नाव आहे द्रव्य संवर. आणि जीवाने जो पुरुषार्थ केला त्याचं नाव आहे भाव संवर. समज में आया? मग इथे गाथेमध्ये काय सांगितलंय? जीवाच्या ज्या परिणामामुळे कर्मांचं येणं थांबतं त्या जीवाच्या परिणामाला भाव संवर म्हणतात. तोच पुरुषार्थ आहे. आणि असा पुरुषार्थ केल्यानंतर कर्मांचं येणं थांबतं, त्याचं नाव द्रव्य संवर. द्रव्य संवर का झाला? भाव संवर केला. आणि भाव संवर केव्हा झाला? पुरुषार्थ केला म्हणून कर्मांचं येणं थांबलं. कर्मांचं येणं थांबलं कुणामुळे? भाव संवरामुळे. असं अजिबात नाही. काय शिकलो मग आपण आजपर्यंत? समजलं काय? आत्ता तरी नाही सांगत होता की हो, सगळे हा 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 म्हणत होते. अहो, भाव संवर घडतो जीवामध्ये, मग त्याचं फळ जीवाला मिळालं पाहिजे. तुम्ही कर्मांमध्ये काय शोधताय की कर्म यायचे थांबले, कर्म यायचे थांबले. जीवाच्या परिणामामुळे कर्म यायचं कधी थांबेल का? एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचा करता धरता हरता होईल का? कर्म थांबले ते त्याच्या योग्यतेने थांबले. समजलं का? निमित्त नैमित्तिक संबंध आहे म्हणून असं म्हणायचं चालू आहे. पण ते म्हणताना आमचं श्रद्धान असंच होतं, जीवाने भाव संवर केला म्हणून कर्मांचा द्रव्य संवर घडला. असं नाहीये हो, असं नाहीये. समजलं का? म्हणताना म्हणा, हरकत नाही, परंतु श्रद्धानामध्ये चूक होता कामा नये. म्हणताना तर म्हणायला खुद्द नेमिचंद्र सिद्धांत चक्रवर्ती सिद्धांती देवांनी तिथं गाथेमध्ये म्हटलेला आहे. त्यांनीच खुद्द म्हटलंय काय? जीवाच्या ज्या चैतन्य रूप परिणामामुळे कर्मांचं येणं थांबतो असं त्यांनी म्हटलंय. परंतु ते निश्चय नयानं म्हटलेलं नाही, व्यवहार नयानं म्हटलेलं आहे. परंतु हे आम्ही काही काळापुरते विसरतो. बघूया, आणखी विशेष चर्चा करूया. सध्या एवढंच लक्षात घ्या, जीवाच्या अशा अशुद्ध परिणामामुळे कर्मांचं येणं थांबतं, त्याचं नाव भाव संवर आहे. याला जीव संवर म्हणता येईल का? यालाच जीव संवर सुद्धा म्हणतात. आणि जे कर्मांचं येणं थांबलं त्याला द्रव्य संवर किंवा अजीव संवर सुद्धा म्हणतात. कारण ती क्रिया अजीवामध्ये घडते, कर्मांमध्ये घडते, आणि हा पुरुषार्थ भाव संवर जीवामध्ये घडतो म्हणून त्याला जीव संवर सुद्धा म्हणतात. ओम नमः. चला, प्रश्न म्हणजे कोण करताय? काही प्रश्न असतील तरी सुद्धा आपण विचारू शकता.